एकं नित्यमिमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावार्थितं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। पांडुरंगाकृ प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपात आणि कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। काय माझी वाणी मानेल संताशी रंजवू चित्ताशी आपुलिया। हे वाट गोमटी वैकुंठाशी जाता रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांचिया। संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः। वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं मस्तकहे पायावरी। या वारकरी संतांच्या निरंजनी आम्ही बांधिले घर। निराकारी निरंतर राहिलोसे निराभाषी पूर्ण झालो समरस। अखंड ऐक्यास पावलो आम्ही। आज या ठिकाणी सेवेकरिता निवडलेला अभंग महान संत श्रेष्ठ देहनिवासी विश्ववंद्य भगवान श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 3 चरणाचा अभंग आहे। पारमार्थिक जीवनामध्ये केलेली खडतर साधना आणि त्या साधनेची मिळालेली फलश्रुती या अभंगाच्या द्वारा महाराजांनी व्यक्त केलेली आहे। विठ्ठला 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 विठ्ठला। सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार तो म्हणजे असा, आज या ठिकाणी ही जी कीर्तनाची सेवा आहे वास्तुशांती व सत्यनारायण महापूजेच्या निमित्तानं आज इथे कीर्तन आहे। गुरुदत्त सदन या वास्तुशांत निमित्तानं आपण सर्वजण इथे एकत्र जमलेलो आहोत। या कार्यक्रमाचे आयोजक श्रीमान रामदास कारभारी सावंत, श्री दत्तू रामदास सावंत, चिरंजीव समाधान रामदास सावंत, चिरंजीव ज्ञानेश्वर रामदास सावंत, चिरंजीव शुभम दत्तू सावंत, चिरंजीव प्रणव दत्तू सावंत, यश ज्ञानेश्वर सावंत, वैभव समाधान सावंत आणि समस्त सावंत परिवार आज आपल्या या वास्तुशांतीच्या निमित्तानं हा वैष्णवाचा मेळा त्यांनी एकत्र आणलेला आहे। अन्नदान, भजन, पूजन, कीर्तन यासारख्या सेवेचं आयोजन त्यांनी इथे केलेले आहे। आपण सर्व संत मंडळी, वैष्णव उपासक मंडळी इथे जमलेलो आहोत। जमलेल्या सर्व वैष्णवांच्या सानिध्यामध्ये आपल्याला थोडा वेळ ही भगवत चर्चा इथे करायची आहे। विठ्ठला 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 विठ्ठला। माणसाच्या काही मूलभूत गरजा आहेत, आवश्यक नाही बरं का, मूलभूत आणि आवश्यक याच्यात फरक आहे। घर गरज आहे, अन्न गरज आहे, वस्त्र गरज आहे, या मनुष्याच्या जीवनामध्ये पाहिजेच। ग्रस्त आश्रमामध्ये जीवन जगत असताना या 3 गोष्टीला मोठं प्राधान्य दिलेलं आहे। एखाद्या वेळेला इतर वानप्रस्थी आहे, संन्यासी आहे, ब्रह्मचारी आहे, त्यांच्या या गरजा नसतील। बरेचसे माणसं अन्न खात नाही, काही माणसांना निवाऱ्याची गरज नाही, काही माणसांना वस्त्राची गरज नाही, पण ग्रस्त आश्रमी मनुष्य म्हटलं की त्याला या 3 गोष्टीची गरज आहेच। त्याच्याशिवाय त्याचा ग्रस्त आश्रम शिथिला जाऊ शकत नाही। ग्रस्त आश्रमी माणसाला लज्जेचं रक्षण करावं लागतं म्हणून वस्त्राची गरज आहे। ग्रस्त आश्रमी माणसाला कष्ट करावे लागतात म्हणून अन्नाची गरज आहे। आणि ग्रस्त आश्रमी माणसाला विश्रांती पाहिजे म्हणून निवाऱ्याची गरज आहे। साधूला विश्रांतीची गरज नाही, साधूला कष्टाची गरज नाही, साधूला लाजचं काम नाही। विठ्ठला 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 विठ्ठला। पण जीवन ग्रस्त आश्रमाला याच्यात व्यतीत करावं लागतं। आणि बहुतांश ग्रस्त आश्रमी माणसाचे जे काही कष्ट असतात ते याच्यासाठी सुखसुविधा प्राप्त करण्यासाठीच असतात, मोक्षासाठी नसतात। एखाद्याला काव म्हटले एवढं कष्ट तुम्ही महाराज, एकच इच्छा शिल्लक राहिली, एवढं एकदा घर बांधलं की माझं काम संपलं, म्हणजे त्याचं ध्येय घर आहे। काही लोकांचं ध्येय मुलीचं लग्न आहे, काही लोकांचं ध्येय अमुक आहे, काही लोकांचं ध्येय तमुक आहे। त्याच्या ध्येयाची चर्चा आपल्याला करायची नाही। पण ग्रस्त आश्रमामध्ये बहुतांश लोक याच्यासाठीच जीवन जगत असतात। ल्यावे खावे बरे असावे सदैव, ल्यावे खावे बरे असावे सदैव, ल्यावे खावे बरे असावे सदैव।
द्यावे खावे बरे असावे सदैव हे जे करे हाव संसारी हे जे करे हाव संसारी द्यावे खावे बरे असावे सदैव द्यावे खावे बरे असावे सदैव हे जे हाव हाव संसारी हे जे करे हाव संसारी द्यावे खावे बरे असावे सदैव द्यावे खावे बरे असावे सदैव द्यावे खावे बरे असावे सदैव हेच करे हाव संसार हेच करे हाव संसार द्यावे बरे असावे सदैव हे करे हाव संसार हे करे हाव ल्यावे खावे बरे असावे. सांसारिक माणसाचं एवढंच आहे की हेची करी हा व संसारी संसारामध्ये याच्यासाठी जीव प्रयत्न करत असतात. या गोष्टीची गरज आहे, पण या गोष्टी प्राप्त झाल्यावर पवित्र करून शुद्ध करून जीवनामध्ये आल्याशिवाय सुख समाधान लाभू देत नाही. कर्मकांड मांडणारा वारकरी संप्रदाय नाही, पण कर्माला प्राधान्य देणारा वारकरी संप्रदाय आहे बरं का. या संप्रदायामध्ये अशा काही गोष्टी आहेत. तुम्ही म्हणाल महाराज घर कशाने पवित्र होतं? आता ही वास्तू आहे, जागा नवीन असते, विटा माती दगडं अमुक तमुक अन्यत्र ठिकाणाहून एकत्र केलेले असतात. मग याचं पावित्र्य कशाने होतं? अन्नाचं पावित्र्य कशाने, वस्त्राचं पावित्र्य कशाने? संतांनी हा भाव सांगितलेला आहे, वर्णनही केलेलं आहे. अन्न पवित्र करायचं एकच काम आहे. पवित्र ते अन्न हरी चिंतनी भोजन. जेवत असताना भगवंताचं नाव घेऊन जेवण करा, ते अन्न पवित्र होतं. आता त्याच्या अगोदर काही आपल्या वैदिक धर्मानुसार सांगितलं की जेवण करत असताना अर्ध स्नान करावं म्हटले. दिशेचा सुद्धा विचार करावा, कुणीकडे तोंड करून जेवलं पाहिजे याचाही विचार केला पाहिजे. उत्तर दक्षिणेकडे तोंड करून खाणं निषिद्ध मानलेले नाही का. मग जेवण कसं करावं? शास्त्र सांगतं की मनुष्यानं जीवनामध्ये भोजन एक यज्ञ असल्यामुळं पवित्र होऊन जेवण करावं. उदरभरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म. जेवण नाही हे उदरभरण नव्हे, आपण एक यज्ञ करणार आहोत या भूमिकेनं सुचिरभूत होऊन बसावं. आणि अन्न खात असताना शुद्ध करून पवित्र करून खावं, पण कुणाचं खावं याचं सुद्धा शास्त्र कळावं म्हटले नाही का. अनाधिकारी माणसाचं अन्न खाऊ नये. एखाद्या वेळा त्या अनाधिकारी व्यक्तीचं अन्न जर उदरामध्ये गेलं तर अन्नामुळं आपल्या मनाची निर्मिती होत असते. दूषित अन्न उदरामध्ये गेलं की मन सुद्धा दूषित निर्माण होतं. विठ्ठला आमचे वैकुंठवासी गुलेबा दृष्टांत सांगायचे म्हणले, एक साधू भिक्षा मागायला गेला, एका राजगृही गेला. महाराज मला काहीतरी भिक्षा द्या, आता मध्यान्ह काळ झालेला आहे, भूक लागलेली आहे. आणि राजाकडेच भिक्षा मागायला गेल्यानंतर राजा म्हणायला लागलेला आहे, तुला भिक्षा पाहिजे का हो महाराज? तुम्हाला भिक्षा पाहिजे का हो? म्हटले अहो म्हणले भिक्षा घेऊन जाण्यापेक्षा आज भोजनच करून जाणं म्हटले. साधूलाही बरं वाटलं, पण घरी जाऊन करण्याचे, आश्रमात जाऊन करण्याचे कष्ट वाचले आपले नाही का. ज्या ज्या वेळेला आपण कष्ट आणि वेळ वाचवण्याचा प्रयत्न करतो त्या त्यावेळेला आपण अधिक गोत्यात येत असतो बरं का, लक्षात ठेवा. अधिक आपला पाय रोवला जातो त्याच्यामध्ये. आणि मग ठीक आहे म्हणून भोजन करायला तो महात्मा बसलेला आहे बघा. भोजन झालं, पण जात असताना महात्म्याच्या द्वारा थोडासा अधर्म घडला. काय अधर्म घडला? ताटामध्ये चांदीची वाटी तूप वाढून ठेवलेली होती. याने त्याच्यातलं घरचं म्हणजे तूप खाल्लं, पण जाताना ती चांदीची वाटी घेऊन जाण्याचा मोह त्याला आवरला नाही. त्याने ती वाटी उचलली आणि आपल्या झोळीमध्ये टाकून तो निघून गेला. घरी आलेले आहे, हातपाय वगैरे धुले आणि पुन्हा भजनाला बसल्यावर भजन केल्यानंतर त्या अन्नाच्या दोषाची निवृत्ती झाली उदरातल्या. आणि मग साधूच्या लक्षात यायला लागलं की आपण साधू धर्मामध्ये कलंक लागेल असं वर्तन केलेलं आहे. काय केलेलं आहे? चोरी केलेली आहे. या जगात दोनच गोष्टी वाईट आहेत, एक चोरी आणि दुसरी मी सांगत नाही. विठ्ठला विठ्ठला हे घडलं आपल्याद्वारा. काय करावं आता?
दुसऱ्या दिवशी त्याने ठरवलं याला प्रायश्चित्त एकच आहे, आणलेली वस्तू ज्याची आहे त्याला परत करणे, क्षमा मागून येणे, भजन अधिक करणे. ठीक आहे. गेला दुसऱ्या दिवशी. महात्म्याला पाहिल्याबरोबर राजा खुश झाला. वा वा महाराज, कालही जेवण केलं ना, आजही प्रसादासाठी आला. त्याने कालच्या खाण्यानेच माझं वाटोळं झालं म्हटले. अरे पण झालं काय? अहो म्हणायला लागला, मला अगोदर एक सांगा, तुम्ही जो मला काल प्रसाद बनवला होता आणि ती खिचडी कुणी केलेली होती? कुठं? त्यांनी सांगितलं बा चोरीचा माल पकडला होता म्हणले, त्याच्यात सापडलेला तो तांदूळ आहे आणि तो खाल्ल्यामुळं माझं ही तुमची वाटी. त्यांनी राजा पण हुशार होता. तो म्हणायला, महाराज माझं अन्न दोषी आहे याच्यात मला नवले, पण पवित्र करून खायची तुम्हाला अक्कल नसावी का? विठ्ठला विठ्ठला. अन्नाची शुद्धी हरिनामाने देवाला समर्पित करण्याने अग्नीला घास टाकला. गाईला अगोदर अग्नीला ग्रास टाकावा, गाईला घास टाकावा, मग आपण ते भोजन करावं. त्यांनी अन्नाची शुद्धी आहे. वस्त्राची शुद्धी महाराजांनी कुंकुमार्चनेन महद्भाग्यम वसनम शुद्धिश्च तत्वतः, याच्यामुळे वस्त्राची शुद्धी आहे. काही रंगाचे वस्त्र आपण घालूच नाही, शास्त्र सांगते ते कधीही पवित्र होऊ शकत नाही. गाथ्यामध्ये त्याचं वर्ण आलेलं आहे. आता हे सांगणं म्हणजे कलियुगात वादाला कारण ठरतं बरं का, लक्षात ठेवा. म्हणून नाही सांगितलं पाहिजे, पण संतांनी ते वर्णन केलेले आहेत. गाथ्यामध्ये ते प्रमाण आहेत. आणि कधीतरी एकांतामध्ये तुम्ही मला भेटलात तर मी तुम्हाला तो अभंग सांगू शकेल. विठ्ठला विठ्ठला. म्हणून हे वस्त्र म्हटले घालू नये. पुन्हा काही शुद्धी होतच नाही याच्यामध्ये, असं आहे बघा. पण वस्त्राची शुद्धी करून घ्यावी. पुन्हा निवारा आहे, आपण ज्या वास्तूमध्ये राहायला येतो त्या वास्तूची सुद्धा शुद्धी करावी. कर्मकांडाची ब्राह्मणाची आवश्यकता आहे. मग ब्राह्मण काय करतात महाराज? ब्राह्मणाच्या मंत्रामध्ये जे सामर्थ्य आहे ना ते कशात नाही. ते देवता ब्राह्मणो मंत्राधीन. सगळ्या जगातल्या देवता ब्राह्मणाच्या मंत्राच्या अधीन आहेत बरं का. ब्राह्मणाने मंत्र म्हणल्याशिवाय त्या देवता मुक्तही होत नाहीत आणि येतही नाहीत. ते म्हणाल महाराज एवढी पावर? हो हो, एवढी पावर ब्राह्मणात आहे. विठ्ठला. ब्राह्मणाच्या मंत्राच्या द्वारा वास्तुपुरुषाला घरामध्ये ते पालथ पाडतात. आपल्या वास्तूमध्ये मंत्र म्हणून त्याला पालथ झोपवतात. आपल्या घरामध्ये काही झालं की तो एकच म्हणत असतो वास्तुपुरुष, तथा असतो तथा असतो तथा असतो म्हणतो. तुमच्या घरात वाईट झालं एकदा आणि त्याच्या कानावर गेलं तो तथास्तु म्हणला की पुन्हा पुन्हा वाईटच घडत जातं. तुमच्या घरामध्ये एखादी गोष्ट चांगली घडली, त्याच्या कानावर गेली, तो तथास्तु म्हणला की माणसं म्हणतात महाराज काय सांगा हो, आम्हाला शनीनीच घेरले. पहा 6 वर्षाला आमच्या घरात माणसात माणूसच नाही. म्हणजे वास्तुपुरुषाने दिलेला आशीर्वाद आहे. विठ्ठला. मग घरामध्ये एकच करावं, नित्य भजन करावं, अन्नदान करावं, घरात मोठ्याने बोलू नये, वास्तूमध्ये कुणाची निंदा करू नये. शास्त्र सांगतं त्या घरामध्ये नित्य भजन करावं. नित्य नाम घोष जयाचे मंदिर, नित्य नाम घोष जयाचे मंदिर, नित्य नाम घोष जयाचे मंदिर, नित्य नाम घोष जयाचे मंदिर. देश काशीपुरी तीर्थक्षेत्र, देश काशीपुरी तीर्थक्षेत्र, मुखी गातार परिचिंता, अरे मुखी गातार परिचिंता. तीर्थक्षेत्र देश काशीपुरी तीर्थक्षेत्र, अरे मुखी गातार परिचिंता, अरे मुखी गातार परिचिंता. महाराजांनी वर्णन केलेलं आहे की त्या घरामध्ये नित्य भजन आणि महिन्यातून एक तरी वारकरी घरात जेवलाच पाहिजे. घराचं पावित्र्य अखंड ठेवायचे का? एक तरी वारकरी घरामध्ये जेवला पाहिजे. आठवड्यातून एक वेळेला का होईना पण निदान एकदा, तसा तर रोजच गेला पाहिजे, पण एकदा का होईना पण गाईला ग्रास आपल्या घरातून गेला पाहिजे. आपल्या दरवाजावर आलेला तानेला भुकेला कोणी उपाशी जाता कामा नये याची जाण आपण ठेवली पाहिजे. आणि आपण बांधलेल्या वास्तूचा उपयोग
कधीतरी साधू पुरुषासाठी, आईवडिलासाठी, समाजकार्यासाठी सुद्धा झाला पाहिजे नाही का. काही अडी अडचण आहे त्याला जागा दिली पाहिजे आपल्या घरामध्ये. याच्यामुळं शुद्धी होते. आणि महाराज सगळ्यात शुद्धी एक सांगू का, एखाद्या वेळा ब्राह्मणाने मंत्र म्हणता म्हणता रस्व दीर्घामध्ये जर चुकी झाली तर पातकसुद्धा लागू शकता. आपल्याला माहिती आहे, पुराणातला इतिहास सांगणार नाही. इंद्राच्या हातानं मरणारा पुत्र निर्माण, इंद्राला मारणारा निर्माण करायचा होता, पण थोडंसं रस्वात फरक झाल्यामुळं इंद्राच्या हातानं मरणारा असा अर्थ तयार झाला नाही का. आपल्याला माहिती आहे मंत्र फार कठीण आहेत, मंत्र पवित्र आहेत. महाराजांनी वर्णन केले, मंत्र चळे थोडा तरी धडची होय वेळ. ऐसा आहे का मंत्राचे निपिशे लागते तया नित्य आशे, आणि मग तयाची बुद्धी भ्रंशे काय सांगू. विठ्ठला किती ज्ञानवान मनुष्य असू द्या, एखाद्या वेळा एखादी चुकी झाली, अहो योगाची क्रिया करताना जर बिघडली तर पागल व्हावं लागतं. विठ्ठला हे कठीण आहे. म्हणून मग काय करावं लागतं बाबा, सगळ्यात सोपं एकच आहे, भजन करावं. करू भजन भोजन, करू भजन भोजन, नारायण तेणे तोषे नारायण, तेणे तोषे नारायण, तेणे तोषे नारायण. सकळा जीवाचे कल्याण, सकळा जीवाचे कल्याण, सकळा देवाचे कल्याण, सकळा देवाचे कल्याण. तेने समाधान आपणाशी, तेने समाधान आपणाशी, तेने समाधान आपणाशी, तेने समाधान आपणाशी, तेने समाधान आपणाशी. करो भजन भोजन, करो भजन भोजन, करो भजन भोजन, करो भजन भोजन. महाराज म्हणतात बा सोपं एकच आहे कलियुगात बाबा, करू भजन भोजन. तृप्ती देणारं दुसरं साधनच नाही. तात्या किती पैसे दिल्यावर माणसाची तृप्ती होईल? 50,000 रुपये दिले, लाख रुपये दिले, अहो कोटी रुपये दिले तरी मनुष्याला वाटतं का आता बस झाली म्हणून? नाही. द्रव्य शुद्धीने कोणतंही दान करा, त्याच्यामध्ये सुद्धा समाधान नाही. पण जगात एकच दान असं आहे, अन्नदान. पोट भरल्यावर गुलाबजाम असली तरी माणसं म्हणतात नका हो, पाया पडतो तुमच्या, नका हो. कोणी म्हणेल का लाख रुपये दिल्यावर आणखी 1000? नाही नाही घ्याच म्हणेल. उलट म्हणायचा शुभ आकडा आहे 1,00,000 पण अन्नदान असं आहे की जीवाला कामापुरतं का होईना पण तृप्त करतं. बघा आता भोजन झालेलं आहे आणि मग प्रिय असं कोणीतरी वाढायला आले आणि घ्यावंच लागतं तुम्हाला. म्हणले नाही, म्हणले अक्षय महाराज म्हणले अहो नाना तुमच्या कीर्तनात मी एवढे प्रमाण म्हणले आणि तुम्हाला आता एक गुलाबजाम घ्यावाच लागेल. दौलत बुवा म्हणतील नाही नाही घेणं महत्त्वाचंच आहे, घ्या. पण मी काय म्हणेन अक्षय महाराज पुढच्या कीर्तनात प्रमाण म्हणू नका पण आज वाढू नका मला. विठ्ठला विठ्ठला विठाला 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 म्हणून करू भजन भोजन तेने सुखावे नारायण. सकळा जीवाचे कल्याण. भजनानं अन्नदानानं जगाची तृप्ती आहे. पण कार्य कोणतंही असू द्या, भजन केल्याशिवाय शुद्ध नाही आणि अन्नदान केल्याशिवाय समाधान नाही. विठ्ठला विठाला विठाला विठाला. हा अभंग आज निवडला. या अभंगामध्ये महाराजांनी आपल्या परमार्थिक जीवनामध्ये केलेल्या साधनेची मिळालेली फलश्रुती व्यक्त केलेली आहे. साधन काळामध्ये साधक, आता उच्च कोटीचा अभंग आहे, वाटतो अतिसामान्य पण याच्यातली भाषा मात्र फार कठीण आहे बरं का. 3च चरण आहेत.
पण कोट्यावधी चरणाची बरोबरी करणारी चरण आहे ती. फार कठीण अभंग आहे. गाथ्यामध्ये असे काही अभंग आहेत की ज्याचा विचार आपल्या वृत्तीला करणं मुश्किल होऊन जातं. तिथपर्यंत आपली बुद्धी पोहोचतच नाही. मग काहीतरी त्यांचा आश्रय घेऊन, आधार घेऊन तुम्हा वैष्णवाच्या समोर बसून चर्चा करावी लागते. म्हणून आश्रय घेण्यासाठी अभंगाचा आश्रय घ्यावा. अभंगावर बोलायचं नाही, तितकी बोलायला आपली योग्यता नाही. अभंग सोडवायला आपण तेवढे अधिकारी नाहीत. मग काय करायचं, परंपरा आहे म्हणून आधार घ्यायचा अभंगाचा. असं जर बोललं तर लोक ऐकणार नाहीत. म्हणून अभंगाचा आधार घेऊन जर चर्चा केली तर लोक म्हणतील बरं आहे. पण याच्यासाठी अभंग घ्यायचा असतो नाही का महाराज. अभंग आपल्याला सोडवण्यासाठी आहेत, अभंग सोडवण्यासाठी आपण नाही. ते लक्षात ठेवीत जा. विठ्ठला साधना करत असताना साधकाला साधनेमध्ये अगोदर असं आहे, साधना केल्याशिवाय साध्याची प्राप्ती होऊ शकत नाही. असं थोडंच आहे का महाराजांचा जै निद्रेचे सुख न मोडे मार्ग तरी बहुसाल सांडे ज्ञानोबांनी वर्णन केले. न चालता न कष्ट करता मनुष्य साध्यापर्यंत पोहोचतो. पण त्याला साधन विमानाचा गाडीचा आश्रय घेतला की झोप घेऊनही प्रवास होऊ शकतो ना. आता इथं यायचं आहे चांदवडला, आळंदीवरून निघालोत पहाटे 5 वाजता. झोपूनच इथपर्यंत आलोत का, गाडीरूपी साधन सापडलं म्हणून आलोत. निद्राही मोडली नाही, कष्टही झाले नाहीत, चालावंही लागलं नाही, उन्हाचा त्रासही भोगावा लागला नाही. आणि बरोबर 9:45 वाजता तर साध्याच्या म्हणजे कीर्तनाच्या ठिकाणी येऊन पोहोचलोत. पण कशाने, साधन योग्य मिळालं की साध्य मिळतं. म्हणून जीवनामध्ये प्रयास फक्त एका गोष्टीसाठी करा, साधन आणि साधना याच्यात फरक आहे बरं का. साधना केल्याशिवाय साधन मिळत नाही आणि साधन प्राप्त झाल्याशिवाय साध्याची प्राप्ती होत नाही. आणि साध्याची प्राप्ती झाल्यावरही आपल्याला आचरणाची क्रिया टिकून ठेवल्याशिवाय भगवत प्राप्ती होत नाही. हे अवघड आहे बरं का. साध्य मिळालं म्हणजे देव मिळाला, काही मोठा पराक्रम केला का. विठ्ठला विठ्ठला अहो, ध्रुवाला देव मिळाला म्हणून काय झालं त्या ध्रुवाचं. जीवनामध्ये नको नको ते वर्तन त्यांनी नंतर केलंच ना त्या ध्रुव बाळाने. 36,000 वर्षे विषय सुखाचा आनंद त्यांनी भोगलाच किंवा नंतर. साध्य मिळालेलं महत्त्वाचं नाही, ती साध्य टिकून ठेवण्यासाठी तपश्चर्या पाहिजे. तपे विन दैवत दिधल्या विन प्राप्त, तपे विना दैवत दिसला विना प्राप्त. गुजवे नाही तर कोण सांगे, गुजवे नाही तर कोण सांगे. हरिमुखे माना, हरिमुखे माना, हरिमुखे माना, हरिमुखे माना. गुजवे नाही तर कोण सांगे, गुजवे नाही तर कोण सांगे. हरिमुखे माना, हरिमुखे माना, हरिमुखे माना, हरिमुखे माना. तपे विना दैवता दिसला विना प्राप्ता. गुजेवी नाही तो कोण गुजेवी नाही तो कोण सांगे. विना दैवता दिसला प्राप्ता. गुजेवी नाही तो कोण सांगे, गुजेवी नाही तो कोण सांगे. या गोष्टी घडू शकत नाही, दिल्याशिवाय प्राप्ती नाही. घ्या, काय घ्या, द्या. अगोदर गुळाचा खडा सुद्धा हातावर ठेवल्याशिवाय मुखात गेल्याशिवाय त्याची तसं विचारल्याशिवाय कोणी सांगित नाही. दिल्याशिवाय प्राप्त होत नाही. आणि तपश्चर्येशिवाय आपल्या जीवनामध्ये तात्विकता निर्माण होत नाही. मग सुरुवातीला जर महत्त्वाचं काय असेल तर आपल्याला अगोदर साधना करावी लागते. साधना म्हणजे साधना जीवाला सिद्ध बनवते. जसं अभ्यासाची निबळे, एकागती अंतराळे, व्याघ्र सर्प प्रांजळे, अभ्यास हे केले. महाराजांनी वर्णन केलेले की जीवनामध्ये अभ्यास म्हणजे काय, साधना. विठ्ठला विठ्ठला. मग साधना करण्यासाठी जागा पवित्र लागते. ज्ञानेश्वरीत सुचोदेशे प्रतिष्ठाप्यम त्याच्यामध्ये वर्णन केलेले. परी आवश्यक पांडवा ऐसा ठाव जोडावा तेथ निगुड मठ. मग पूर्ण वर्णन आहे का त्याच्यामध्ये.
जागा पवित्र पाहिजे. एक लक्षात ठेवा, लोकांतामध्ये येण्याच्या अगोदर एकांतात जाऊन स्वतःचा अभ्यास करावा लागतो. आपण उलट आहे, आपण जगाचाच अभ्यास करायला. स्वतः सिद्ध झाल्याशिवाय, एकांतामध्ये गेल्याशिवाय, परिपक्वता निर्माण झाल्याशिवाय लोकांत पचत नाही. ज्याला लोकांत पचवायचं आहे त्यांनी आयुष्याचा अगोदर बराचसा काल एकांतात घालावा लागतो. विठ्ठला विठ्ठला एकांतामध्ये गेल्यावर मोठा फायदा होतो. तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाची वाद आपणाशी. आपल्या मनामध्ये संवाद होतो, पण कधी आपला वाद आपल्याशी होतो एकांतामध्ये गेल्यावर. लोकांतामध्ये जर अपरिपक्व अवस्थेमध्ये गेलात तर समाजाचा गुणधर्म आहे, चांगला म्हणणारा एक वर्ग आहे आणि वाईट म्हणणारा एक वर्ग आहे. चांगल्या म्हणणाऱ्या वर्गाची स्तुती ऐकली की अहंकार वाढतो आणि वाईट म्हणणाऱ्या लोकांची निंदा ऐकली की आपलं अंतःकरण खचून जातं. लोक म्हणतात जाऊ द्या ते परमार्थाने गेला म्हणजे वाया, काही याची आवश्यकता आहे. अशा गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडत असतात बाबा. मग तुम्हाला चांगुलपणाचाही आविर्भाव येऊ द्यायचा नसेल, अहंकारानेही जगायचं नसेल आणि निंदेला पात्र होऊन अंतःकरणाचं खच्चीकरणही करून घ्यायचं नसेल तर त्याच्यासाठी एकांतात जा. विठ्ठला विठ्ठला महाराज एकांतावरी बहुप्रीती संतांचं वचन आहे. ज्ञानोबाला सांगतात महापुरुषाला सगळ्यात जास्त काय आवडतो? एकांत आवडतो. पण महाराजांनी वर्णन केले, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास. म्हणे आम्हा एकांताचा वास, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास. ब्रह्मरस सेवु सदा, ब्रह्मरस सेवु सदा, ब्रह्मरस ठेवु सदा, ब्रह्मरस सेवु सदा, ब्रह्मरस सेवु सदा, ब्रह्मरस सेवु सदा, ब्रह्मरस ठेवु सदा, ब्रह्मरस ठेवु सदा. आता हे सोहळे झाले त्रिभुवन, 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 आता हे सोहळे झाले त्रिभुवन. एकांतामध्ये जे सुख आहे ते लोकांतात मिळतच नाही बरं का. त्याच्यासाठी एकांत महत्त्वाचा आहे. समाजामध्ये जर तुम्ही राहायला लागला तर महाराजांनी उलट उपदेश केला साधकाला, तुका म्हणे आता ऐका वचन आणि तेजोनिया जन भक्ती करा. डोंगरामध्ये जा, एकांतामध्ये जा, पवित्र ठिकाणी जा आणि आपल्या आत्मबोधावर आरूढ व्हा. आपला अभ्यास करा, परिपक्व व्हा. जगस्थितीचा विचार करू नका. जगाचा एक स्वभाव आहे, जगत स्वार्थ आहे तोपर्यंत चांगलं म्हणतं, ज्या दिवशी स्वार्थ संपला त्या दिवशी लोक वाईट म्हणायला लागतात. आणि जगामध्ये एक वर्ग असा आहे की काही संबंध नसताना सुद्धा वाईट म्हणत असतो बरं का. या समाजात चांगलं म्हणून घेण्यासाठी लोक फार चिकित्सा करतील, पण वाईट म्हणताना लोक सहज एकमेकात स्वर मिळून सगळे वाईट म्हणतील एकदाच, पण चांगलं म्हणायला प्रत्येक माणसं विचार करतील याच्यामध्ये. असं हे जगत आहे. पूर्वी एक दृष्टांत, या जागतिक स्थितीचा विचार करत असताना महापुरुषांनी असा केलेला आहे. फार जुनी गोष्ट आहे. म्हटले दुष्काळ पडला होता एका देशाला आणि त्या गावचा एक कुंभाराचे एक कुटुंब, मुलगा आणि वडील उपासमार व्हायला लागली. इकडे काही धंदा पाणी वगैरे चालत नाही. आपण कुठेतरी नाशिक जिल्ह्यामध्ये जाऊन व्यवसाय करूया म्हणून तिकडं परभणीकडून एक कुंभार निघाला. आल्यावर आता तो निघालेला आहे आणि जात असताना त्यांनी पाहिलं त्या कुंभाराने, आणि जात असताना मग काय केलेलं आहे बघा, उन्हाचा कहर पडलेला आहे. आता गाढव आहे सोबत, वडीलही आहेत आणि त्यांचा मुलगा, असे तिघजण चाललेले आहेत. एक गाव लागल्यानंतर एका वृक्षाखाली काही माणसं बसले होते. आता रिकामी माणसं बसलेली असतात भरपूर नाही का. आणि तो एक जण म्हणायला लागला, आजपर्यंत खूप मूर्ख माणसं पाहिले पण हे पहिलं मूर्ख कुटुंब आहे म्हटले.
अरे गाढव सोबत असताना गाढव कुठं रिकामं जाऊ द्यायचं असतं का? कोणीतरी गाढवावर बसायचं, एवढे पाय भाजाले तर जायचं. असं म्हणल्यावर मग त्या पोरांनी सांगितलं आपल्या बापाला, बाबा या लोकांचं खरं आहे, बसा गाढवावर. वडील गाढवावर बसले, मुलगा बरोबर चालले. दुसरं गाव आल्यावर काही माणसं म्हणायला लागले, काय बाप आहे म्हणले अज्ञानी. तरणा बांड पोरगा उन्हामध्ये त्याचे पाय भाजतायत आणि म्हातारा बाप घोड्यावर बसून चाललाय, बाप मूर्ख आहे म्हणले. बापानं हे ऐकल्यावर पोराला सांगितलं, बाबा असं कर, आता तू घोड्यावर बस, मी पायानं चालतो. पुढचं गाव आल्यावर लोक म्हणाले, आता खरी कलियुगाला सुरुवात झाली. तरणा पोरगा गाढवावर आणि बाप पायानं चाललेला आहे. यानं सांगितलं, बाबा आता असं करू, दोघंही गाढवावर बसूया. पुढचं गाव आलं की लोक म्हणायला लागले, अरे 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 ते गाढव झालं म्हणजे काय, त्यालाही जीवच आहे की, या 2 गाढवांनी वर बसावं का? पुन्हा ते खाली उतरले, ते गाढवच दोघांनी खांद्यावर घेतलं. पुढे गेल्यावर एक जण म्हणला, आतापर्यंत भरपूर पाहिले होते, पण गाढवावर खांद्यावर घेणारे गाढव आजच पाहिले म्हणला. यांनी दगड उचलला आणि गाढवच मारून टाकलं. बस झालं म्हणलं, विषय संपला, आता कोण काही म्हणणार आहे का? पुढे गेल्यावर लोक म्हणले, अरे कुंभार आहेत तुम्ही, गाढव मारून टाक. लोकांचं ऐकलं की असंच होतं, आपला तोटा तर फायदा तर होतच नाही, पण नुकसान झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून एकांतामध्ये जा, आपली वृत्ती परिपक्व करा. लोक काय म्हणतात याचा विचार करू नका, शास्त्र काय म्हणतं ते ऐका, देवाला काय पटतं ते करा, आणि आपल्या मनाला जे रुजतं त्याच्या पाठीमागे जा. विठाला शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्य ही तृण. लोक काय म्हणतील त्याचं देणं घेणं नाही. पण आम्ही काय केलं, आमची साधना परिपक्व करण्यासाठी आम्ही कोणतं साधन केलं? अभंगाच्या पहिल्या चरणात निरंजनी आम्ही बांधिले घर, निरंजनी आम्ही बांधिले घर, बांधिले घरा
म्हणतात आम्ही काय केलं निरंजन तिथं कोणीच नाही. अशा ठिकाणी जाऊन आम्ही घर बांधलं. कोणतं घर बांधलं महाराजांनी वर्णन केलेलं आहे. महाराज चिखला मातीचं बांधलं, दगडा मातीचं बांधलं, कोणतं बांधलं महाराजांचं आम्ही तिथं जाऊन विवेकाचं घर तयार केलं म्हटले. आणि सद्विवेक जागा केला आणि विवेकामध्ये बोधामध्ये आम्ही जाऊन बसलो. मध्ये बोध आणि विवेकाचं आम्ही पांघरून घेतलं आणि घर बांधलं. आणि त्याच्यामुळे फायदा असा झाला की जे काही जगातले आकार होते, कोणते कोणते आकार आहेत, गरीब श्रीमंत शहाणा अज्ञानी स्त्री पुरुष, हे जे आकार होते, हे जे भेद होते, ते आमच्या जीवनातले संपले. आणि आता अवस्थाच अशी झाली की हे विश्वाची माझे, आम्ही संकोचित भिंती पाडून टाकल्या आणि संपूर्ण विश्वाला आम्ही आमचं म्हणून स्वीकारलं. आणि जगामध्ये एकच कळालं की देवाशिवाय या जगात दुसरं कोणीही, निराकार आकार सगळे संपले आणि एकच स्थिती निर्माण झाली. पाहे तिकडे बाप माय, पाहि तिकडे बाप माय, पाहि तिकडे बाप माय, पाहे तिकडे बाप माया. आहे रघुमाई विठ्ठल आहे रखुमाई, पाहि तिकडे माय बाप, पाहि तिकडे बाप माय, विठ्ठल आहे रखो माये विठ्ठल आहे रखो माये. पाहे तिकडे बाप माय, पाहे तिकडे बाप माय, तिकडे माय बाप, विठ्ठलाने रखुमाय, विठ्ठलाने रखुमाय, तिकडे बाप माय, विठ्ठल रखुमाय, विठ्ठल पाहे तिकडे बाप माय. अशा अवस्था झाली. विठ्ठल जळी स्थळी कहा पगडारू देखे आणि शून्य स्थावर जंगम व्यापुनी. कोरड्या काष्टामध्ये सुद्धा प्रल्हादाला परब्रह्म स्वरूपाची काय झालेली जाणीव झालेली, निराकारी निरंतर राहिलोसे. आता अशी अवस्था की या जगामध्ये या ब्रह्म सुखे मिनिजलोगा, शून्य जगामध्ये काही नाही. जगात सर्व ठिकाणी परमात्मा विठ्ठल विस्तारला जग, विठ्ठल विस्तारला जग, सप्तही पाताळे भरो, सप्तही पाताळे भरो, विठ्ठल व्यापक त्रिभुवन, विठ्ठल व्यापक त्रिभुवन, विठ्ठल मुनी मानसी, विठ्ठल मुनी विठ्ठल मनता हर रे पाप, विठ्ठल मुनी मानसे, विठ्ठल मनता हर रे पाप, विठ्ठल मनता हर रे पाप. विठ्ठल विस्तारला जणी सप्तही पाताळे भरुणी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानशी. विठ्ठल सर्व ठिकाणी भरलेलं आहे. विठ्ठलाशिवाय जागा, विठ्ठल जळी स्थळी कोठे ठाव नाही, आजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची दुसरं काय नाही. अशा प्रतिदर आणखी एक फायदा झाला. काय झाला? ध्रुवचरणामध्ये सांगितलं. निराभासी पूर्ण झालो समरस, 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 निराभासी पूर्ण झालो समरस,
अखंड ऐक्यास पावलो आम्ही निराभास पूर्ण झालो समरस निराभास पूर्ण झालो समरस अखंड ऐक्यास पावलो आम्ही अखंड ऐक्यास पावलो निराभास पूर्ण झालो समरस निराभास पूर्ण झालो समरस निराभासी पूर्ण झालो समरस अखंड ऐक्यास पावलो अखंड ऐक्यास पावलो आम्ही अखंड ऐक्यास पावलो निराभासी पूर्ण झालो समरस अखंड ऐक्यास पावलो अखंड ऐक्यास पावलो अखंड ऐक्यास आभास हा जो विषय आहे तो अज्ञानाचा विषय आहे बरं का. अज्ञानामुळे आभास निर्माण होतात. आभास कोणते? मी, माझं, ते, तुझं, हा माझा, मी त्याचा, हे आभास आहे. पण ज्ञानाची प्राप्ती झाल्यामुळं आम्हाला निराभासित्व प्राप्त कळलं की या जगामध्ये परमात्मा सोडून आमचं कोणीही नाही. अंतकाळीचा तुका म्हणे विठुधारा, त्याच्याशिवाय या जगतामध्ये मला दुसरं कोणी नाही. आणि हे कळल्यामुळं अज्ञान संपलं आणि बाकीच्या ज्या उपाध्या होत्या त्या सगळ्या आम्ही तोडून टाकल्या आणि थेट आमचं परमेश्वराची कलेक्शन जुळलं. आम्हाला कळलं त्याच्याशिवाय आम्हाला कोणी नाही आणि त्याला कळालं यांच्याशिवाय मला कोणी नाही. आणि आमच्यामध्ये जे अंतर होतं अज्ञानाचं, मी माझेपणाचं, ते सगळं संपून गेलं आणि अशी स्थिती मिळाली. अखंड ऐक्यास अवघे चित्रे लोके आनंदाचे, आता ही अवस्था प्राप्त झाली. विठ्ठला विठ्ठला अखंडत्व प्राप्त झालं की आता आमची जी बाधा आहे ती कोणी आम्हाला दूर. सर्व सुखाले आलो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत असो, अशा परमोच्च सुखाला आम्ही प्राप्त झालो. जीवनामध्ये आता दुःख वगैरे काही राहिलेलं नाही आणि सगळं काही संपून गेलं. आता एवढी अवस्था प्राप्त झालेली की देव माझा मी देवाचा, हीच माझी, किंवा तू माझा स्वामी मी तुझा रंग पाहता न दिशे. जशी मीराबाईची अवस्था आहे, ज्ञानोबरांची अवस्था आहे, तुकोबरांची अवस्था आहे. जगाचा विचारच नाही कुठं महाराज. विचार फक्त पतिव्रते जैसा आणि आम्हा नारायण तैशा परी. सर्व भावे लोभ्या आवडे हे धन आम्हा नारायण तैशा परी. आता देवाविण हरिविण काही आणि आता बोलण्याची नाही. दृष्टीमध्ये आणि सर्व इंद्रियाच्या ठिकाणी मन हे राम झाले, मन हे राम झाले, समजलं सुद्धा नाही म्हणून अखंड ऐक्यास पावलो आम्ही. एकदा भजन करा विठोबा नाही अहंकार तुका म्हणे आता 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 ना
अहंकार एवढा शत्रू या जगात कोणताच नाही. पण अहंकार कुणाला येतो? ज्ञानोबांनीवर नवल अहंकाराची अज्ञानी माणसाला, सामान्य माणसाला तो पकडीतच नाही. तो पकडतो कुणाला? ज्ञानेश्वरी पाठ करणाराला, गाथा पाठ करणारला, चांगली चाल म्हणणाराला, असा बरोबर मोठे मोठे माणसं धरतो तो. आणि अहंकार ज्यांच्या बोकांडीवर बसला त्यांना तो चितपट केल्याशिवाय. अहंकाराची लक्षणं काय? आपण अहंकारी आहोत कशामुळं? अहंकाराची लक्षणं सांग. जसे कोरोनाचे लक्षणं असतात ना, तसे अहंकाराचे काही लक्षण आहेत. कोणते? विनाकारण दुसऱ्याची निंदा करणं अहंकाराचं लक्षण आहे. विनाकारण दुसऱ्याला वाईट म्हणणं अहंकाराचं लक्षण आहे. इतर लोकांमध्ये मी वेगळा दिसावा म्हणून काहीतरी अट्टहास करणं अहंकाराचं लक्षण आहे. ज्येष्ठाला श्रेष्ठाला मान सन्मान देणं न देणं म्हणजे अहंकाराचं लक्षण आहे. कोणत्याही गोष्टीला नाव ठेवणं म्हणजे अहंकार. आणि परमार्थाचं लक्षण काय? कोणत्याही स्थितीमध्ये समाधान मानून राहणं हे परमार्थिकाचं लक्षण आहे. जे तळमळच नाही. अर्धा तास कीर्तन केलं का, पाऊण तास केलं का, तासभर केलं, खरा परमार्थिक माणूस चिवडीत बसीतच नाही. डुप्लिकेट नीड नाशिल्याशिवाय तिथं वाईट वाटून घ्यायचीच गरज नाही. हे खानदानी नालायक आहे म्हणून ओळखून सोडायचं. विठाला शहाणा माणूस, समाधान माणूस आली ना बा, वेळात वेळ करून आली, आपल्यासारख्याचं आमंत्रण स्वीकारून बसले, पाणी घेतलं आपल्या घरचं, गेले. याच्यात काही नसतं. पण ते असामान्य लोक असतात, अहंकारानं भरलेले असतात ना. मला ते काय करतात? गुणाची चर्चा न करता दोषाचं प्रदर्शन मांडायला पाहतात. आणि अहंकारी लोकांचं एवढंच लक्षण असतं की दुसऱ्याला कमी लेखून मी किती श्रेष्ठ आहे हे दाखवणे. पण लक्षात ठेवा, किती जरी क्वालिटीचा कपडा घेऊन रस्त्यावर बसल्यावर लोक विचारित नाहीत, त्याला दुकानातच जावं लागते. दुकानामध्ये कपडा कसा आहे ते लोक पाहत नाहीत, दुकान पाहतात. चांगलं आहे ना, रस्त्यावर चांगला कपडा आहे, पण रस्त्यावरला किंमत आहे का? रस्त्यावरला किंमत नाही. रस्त्यावर फक्त दोनच गोष्टीला किंमत आहे, एक प्लॉटला आणि दुसरी जमिनीला. या दोन गोष्टी रस्त्याजवळ असल्या की याला किंमत आहे, बाकीच्या गोष्टीला किंमत नाही. पण प्रारब्धवशामध्ये राहावं लागतं. अहंकार घातक आहे. अहंकार माणसाला तुच्छ बनवतो. तुकाराम बुवा, अहंकार माणसाला काय करतो? तुच्छ बनवतो, पात्र ठरू देत नाही. आणि म्हणून अहंकार वशामध्ये जीवन जगणाराचा परमार्थ सिद्धीला जात नाही. तुकोबाराय म्हणतात आमचा मोठा फायदा झाला. तुका म्हणे आता नाही अहंकार, आता अहंकार नाही, झालो तथाकार. अहंकार गेला की माणसाच्या जीवनामध्ये दुसऱ्या कुठल्या प्रकारची अशुद्धता नाही. परमार्थात खरा अशुद्धता आणि विटाळ जर कशाचा असेल तर अहंकाराचा. अहंकार गेला अशी अवस्था आहे. अभिमान तिळभर जरी. अहंकारामुळे शुकदेवाला दुःख भोगावं लागलं. जाऊन या तिने साधिली. मग शुकदेवासारखा महात्मा जर दुःख भोगू शकतो, मग जातो कशानं अहंकार? अहंकार फक्त साधनेनं जातो. अहंकार साधना करीत राहा. कष्ट केल्यानं दारिद्र्य जातं आणि साधना केल्यानं अहंकार जातं. रोज काही ना काहीतरी करा, गरिबी आपोआप जाते. अज्ञान जायचंय, रोज वाचन करा, रोज काही ना काहीतरी वाचा, अज्ञान नष्ट होईल. तसं नित्य साधना करा, अहंकार निघून जाईल. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज. सेवा संपली, वेळ झालेला आहे. आता 12 वाजत आले असतील कदाचित, नाही का? नाही वाजले असतील का? नाही, 12 वाजत आले, नाही का? पण आज इथे सेवा करण्याचा योग आला. यांनी आपलं भेट घेतली आणि म्हणाले नाना असा असा. काय नाव आहे? दत्तूभाऊ सावंत. दत्तूभाऊ म्हणले नाना आमची इच्छा आहे अशी अशी वास्तुशांती करायची आणि कीर्तनाला तुम्ही या. मग मी त्यांना सांगत होतो उन्हाळा आहे, सकाळचं कीर्तन म्हणल्यावर त्रास होईल. मग त्यांची भावना अशी की म्हणले तुम्ही याच फक्त. आणि मग आता प्रेम पाहून जावंच लागतं. प्रेमाला नाही म्हणायला आपण तेवढे मोठे आहेत का मला सांगावं? आपणही सामान्यच माणसं आहोत, पण प्रेमाला पात्र व्हावं लागतं.
मग म्हटले त्यांनी परिचय दिला शिवाजी बाबांचा अमुक तमुक असं ते बोलायला लागले. पण आमचे रवी सर होते. आता हे मग कोणतरी म्हणलं अख्खं भडानंच आलं मग ते म्हणलं ठीक आहे येतो, काही अडचण नाही. पण त्यांना मी सेवा देताना सांगत असतो, प्रकृती बरी असली तर तासभर बोलेल, नसली बरी तर येऊन जाईल, आणि फार असहाय्य झालं तर येणारसुद्धा नाही, असं सांगत असतो. तारीख घेणारलाच सांगतो. प्रकृती बिघडली तर मग एखाद्या वेळेला तुम्हाला काहीतरी उपलब्धी करून घ्यावी लागेल, आणि घेतात लोक. मागे चांदवडला तसंच झालं. तात्याला दोघांना संपर्क करायला लावला. म्हणलं भाऊ पहा, आता मी इथं आलो आहे राहुलला, पण मला परत जायचं आहे, उद्या पुन्हा परत तिकडे येणं, इतकी धावपळ दगदग व्हायची नाही. पण ते संयोजकाने ऐकलं, पण बाकीच्या लोकांना ते जरा जमलं नाही ना. निंदा करायला वाव सापडली पाहिजे ना लोकांना कुठेतरी ते म्हणे काही असतात ते पाहिजे तर जो कुत्र्याकडे पाहायचंच नसतं, त्याला बिस्किट तरी टाकून जायचं, नाही तर दगड हाणून तरी पुढे निघून जायचं. अशा वाईट लोकांचा विचार करायचाच नसतो. आणि ते कुत्रे असल्याशिवाय तरी काय मजा आहे हत्तीला चालायला, मला सांगा. असा विषय असतो. काही कळणाराला कळालं आणि नाही कळालं तर मग ते पिसाळलेलं कुत्रं आहे. मग त्याला सांगितलं, म्हणलं ठीक आहे. त्या संयोजकाने ऐकलं. मध्यंतरी कुठेतरी तुकाराम बाबाकडे कीर्तन होतं आपल्या जीवरला, शिवाजी बाबाने. अशीच प्रकृती बिघडली. आता तुकाराम बाबासारख्या महापुरुषाला नाही म्हणणं, आणि त्यांच्या गोशाळेवर नाही. शिवाजी बाबांचा फोन आला, जीव घाले मला, बाबा तुकाराम बाबाला सांगा माझी प्रकृती बरी नाही. पण तुकाराम बाबा देव माणूस आहेत. नाना तिथून आशीर्वाद द्या, आम्ही भागून घेऊ. हे श्रेष्ठत्वाचं लक्षण आहे बाबा. म्हणून कधी येणंही होत नाही. दूरचा प्रवास आहे, 400-500 किलोमीटर यावं लागतं. समजून घेत जा. कधी तब्येत बिघडते. आता मी काही यंत्र आहे का, मला सांगा मला. अहो ती मशीन असून कधीतरी गरम होते का नाही तुझी मशीन. आपण तर हाडा मांसाची माणसं आहोत. पण प्रेम आहे तुमचं. चांदवड तालुक्याचे प्रेम बसले, घरातल्या कुटुंबासारखं प्रेम आहे. सगळे प्रेम करता. मला नित्य श्रोते हेच आहेत. रोज जरी कीर्तन असलं तरी दत्तूभाऊ हेच माणसं असतात ऐकायला, आणि हे प्रेम आहे तुमचं. पण बाबा कधी परिस्थिती काही समजून घेत चला. आणि आज तुमच्या दर्शनाचं आजचा दिवस धन्य की आपल्या गाठीभेटी पडल्या. परमेश्वराने इथपर्यंत आणलं. मला थोडा वेळ बोलायला संधी दिली तुमच्यासमोर बसून. मी काही ज्ञानी वगैरे मनुष्य नाही, अज्ञानी मनुष्य आहे. पण तुम्हा सर्वांच्या आशीर्वादानं थोडंसं बोललो. या वास्तूला आशीर्वाद देऊया सगळेजण मिळून. या परिवाराला सुख समाधान समृद्धी लाभावी. सर्व संत मंडळी जमा झाली आहेत, बाबा वगैरे सर्व आलेले आहेत. कीर्तनकार आहेत, गायक वादक आहेत, पवित्र श्रोते आहेत. आता 7 दिवस याला कथा आहे आपल्या रायपूरला. किती तारखेपासून आहे? 17 तारखेपासून रामकथा आहे. रामकथा जमलं तर येत जा, आपलं वेळ मिळाला तर. संध्याकाळी 7 ते 9 नाही, वेळ 7 ते 9 पण करू वाटून तेवढी करीत जाऊ आपण. पण सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. काही चुकी झाली क्षमा करा. योग्य आहे ती महापुरुषाची कृपा मानून गोड करून घ्या. तुकाराम 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 तुका म्हणे आता नाही अहंकार, तुका म्हणे आता नाही अहंकार, नाही अहंकार, तुका म्हणे आता नाही अहंकार. झालो तदाकार नित्य शुद्ध, झालो तदाकार नित्य शुद्ध, निराभासी पूर्ण झालो समरस, निराभासी पूर्ण झालो समारस. तदाकारी झालो नित्य शुद्ध, झालो तदाकारी नित्य शुद्ध,
निराकार निरावासी झालो अखंड ऐक्यास अखंड ऐक्यास पावलो अखंड ऐक्यास पावलो अखंड ऐक्यास अखंड आठवा म्हणा पटकन म्हणून टाका. अखंड पावलो मी निराभासी पूर्ण झालो समरस निराभासी पूर्ण झालो समरस जय विठ्ठल जय 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 करा क्षमा अपराध महाराज तुम्ही नाही विचारला अधिकार आपुला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वरा कपायापैकी करा क्षमा अपराध महाराज तुम्हीच तर ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिक ढोल श्री ज्ञानदेव रामकृष्णारी एक 5 मिनटं फक्त आपण सर्वांनी सूचना आहे. आज आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालो त्याचं निमित्त मात्र गुरुदत्त सदन या वास्तुशांतीच्या निमित्तानं सत्यनारायण आणि महापूजनाच्या निमित्तानं आपण सगळी मंडळी या ठिकाणी एकत्रित झालो. खरं तर दत्तूभाऊ, समाधानभाऊ आणि ज्ञानेश्वरभाऊ सावंत या 3 भावांचा आग्रहाखातर आदरणीय वैराग्यमूर्ती नानांची कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी संपन्न झाली. खरं तर असं म्हटलं जातं तात्या, जगात जर्मनी आणि भारतात परभणी हे भारतातील परभणीतलं रत्न आदरणीय प्रभाकर नाना झोलकर आजही सूर्यासारखं तेज, तळपतं वक्तृत्व आणि खऱ्या अर्थानं अमोघत असं
ज्ञानेश्वरी आणि वाकचातुर्यावर ज्यांनी संप्रदायावर प्रचंड असं वक्तृत्व ज्यांचं दांडगं आहे, त्यांनी आपल्या सगळ्यांना त्यांच्या अमोघ त्या रसाळ वाणीनं आपल्याला वास्तू शांत कसा करावा, वास्तुपुरुष शांत कसा करावा असं अभंगाच्या माध्यमातून विवेचन करून सांगितलं. मी नानांचं उभय परिवाराच्या वतीनं, उपस्थितांच्या वतीनं नानांच्या चरणविंदावर नतमस्तक होतो आणि नानांचे ऋणनिर्देश व्यक्त करतो. नानांचे आभार मानणे इथपर्यंत आम्ही मोठी माणसे 100% नाही. नाना, आम्ही आपल्या ऋणात राहू इच्छितो. 2 मिनटं अल्पसा परिचय देण्याचं फक्त तुमच्या साक्षीने देतो. ही तिघही भाऊ खऱ्या अर्थानं येवला तालुक्यातली तिघं भाऊ शेतकरी कुटुंबात असताना मामाकडं भडाणे या गावी, मला वाटतं कैलासवासी दशरथ लक्ष्मण आणि अशोक लक्ष्मण आहेर या गुंड या मामाच्या गावाला ही तिघही भाऊ शिकली. मामाने आधार दिला. लहानची मोठं करून हळूहळू या माणसांनी वडिलांकडनं वारकरी संप्रदायाची परंपरा, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा या उक्तीप्रमाणे रक्तातच त्यांचा वारकरी संप्रदाय असल्या कारणानं या माणसांनी, या तिघाही भावांनी हळूहळू व्यवसायामध्ये नोकरीच्या पाठीमागे न पडता एक छोट्याशा गाळ्यामध्ये स्वतःचा व्यवसाय उभा करत करत अद्यावत व्यवसाय करता करता जोडीने धन उत्तमे वारे या उक्तीप्रमाणे आज अत्यंत सुंदर अशी वास्तू या ठिकाणी निर्माण केली. एका राजकीय नेत्याचा जनसंपर्क नसावा इतका जास्त जनसंपर्क या दोन्ही भावांचा, तिन्ही भावांचा आहे. म्हणून या कार्यक्रमासाठी ही सगळी गर्दी ही फक्त त्यांच्या जनसंपर्कामुळे उपस्थित झालेली सगळी गर्दी नाही, ही दर्दी लोक, यांच्यावर प्रेम करणारी लोक या ठिकाणी उपस्थित आहे. म्हणून या सगळ्यांना उपस्थितांच्या वतीनं मी धन्यवाद देऊन यांची आयुष्यात पुन्हा अशी भरभराट हो, नानांच्या वतीनं मी सगळ्यांच्या वतीनं पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करील, यांची उत्तरोत्तर अशीच भरभराट हो. यानंतर मी नानांचं अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे संतपूजन करण्यासाठी विनंती करील हरिभक्तीपरायण विठ्ठलांना शेलार व हरिभक्तीपरायण शिवाजी महाराज आहेर व दत्तूभाऊ आणि त्यांचे दोन्ही भावांना विनंती करतो की महाराजांचं संतपूजन या ठिकाणी आपल्या हातून करावं. त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित असलेले ज्याने या नाशिक जिल्ह्याचं गायन क्षेत्रामध्ये अक्षय अशी ऊर्जा टिकून ठेवली तो आमचा मित्र अक्षय महाराज वाघ. त्याचप्रमाणे आमच्या तालुक्याचं भूषण आणि आमची दौलत आदरणीय दौलत महाराज ठोंबरे. त्याचप्रमाणे या तालुक्याचं वैभव आदरणीय संतोष महाराज आहेर. मृदंगाचार्य म्हणून या कार्यक्रमासाठी लाभलेले आमचे मित्र सन्माननीय रमेश महाराज गांगुर्डे. त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमासाठी साथ संगतीसाठी उपस्थित असलेले अहिल्यादेवी वारकरी शिक्षण संस्थेचे सर्व विद्यार्थी. त्याचप्रमाणे आम्हा सगळ्यांचं आदर्श असलेले हरिभक्तीपरायण वाजेबाबा वाघदर्डी. त्याचप्रमाणे तालुक्याचं भूषण संजय महाराज ठाकरे, तुकाराम महाराज काळे, विठ्ठलांना शेलार, विलासतात्या डोमशे, बळीराम महाराज शिंदे, हेमंतजी गुराव, खडक ओझर भजनी मंडळ, रतन महाराज ठोंबरे, शांताराम महाराज जेवगाले. त्याचप्रमाणे सभा मंडप म्हणण्याऐवजी तात्या मी याला शोभा मंडप म्हणेल. ज्यांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली ती शोभा मंडप आणि साऊंड सिस्टम ही खऱ्या अर्थानं मानोरी मुखेड या परिसरातली असलेली यांनाही या ठिकाणी धन्यवाद. त्याचप्रमाणे भालदार चोपदार हेही आमचे अत्यंत जवळचे मित्र आहेत, त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद. त्याचप्रमाणे या ठिकाणी विशेष उपस्थिती लाभली ती आदरणीय जिल्हा परिषदेचे गटनेते, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आदरणीय डॉक्टर आत्मारामजी कुंभारडे, प्रहार संघटनेचे जिल्ह्याचे अध्यक्ष गणेशदादा निंबाळकर, विठ्ठल नाना शेलार, विलासतात्या डोमशे, उद्योगपती गोपाळ नाना कहांडळ सटाणा, सलीम मुलानी जैन इरिगेशन सिस्टम, हरिभक्तपरायण वाघमोडे महाराज विखरणी. त्याचप्रमाणे तानाजी आंधळे संचालक, संजय बनकर जिल्हा परिषद सदस्य, नंदूभाऊ झांबरे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर, भास्कर नाना कोठारे बोरणारे खरक संस्था काय भास्कर नाना कोंडारे खरेदी विक्री संचालक. उपस्थित सर्वच मंडळीचं खऱ्या अर्थानं नाव घेणं अत्यंत गरजेचं आहे, पण वेळेचं या ठिकाणी आपल्याला भान ठेवावं लागेल. म्हणून उपस्थित सर्वांचे साहेबराव शेख शाखा अभियंता, साहेबराव दादा सईद पाटील शाखा अभियंता, सेवानिवृत्त शाखा अभियंता हेही या ठिकाणी उपस्थित झालेत. सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले. सर्व मान्यवरांच्या चरणविंदावर शब्दसुमनांनी त्यांचं स्वागत करून त्यांच्या ऋणात हा परिवार नियमितपणे राहील अशी मी विनंती करतो आणि सर्वांना उपस्थितांना विनंती करतो की या सावंत परिवाराच्या वतीनं आयोजित केलेलं स्नेहभोजन करून या परिवाराला आशीर्वाद देऊन आपण जावं अशी विनंती करतो आणि नानांच्या